पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या कटाचे एनआयएला पुरावे मिळालेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एनआयएच्या अहवालामध्ये पाक विरोधामध्ये पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएकडून तयार करण्यात आलेला आहे। बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं देखील तपासामध्ये उघड झालंय। आयएसआय आणि लष्कर ए तोयबाच्या कटाचे पुरावे सापडलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आतापर्यंतच्या एनआयए तपासात काय? एनआयए कडून बैसरन व्हॅलीचं 3D मॅपिंग आणि रिक्रिएशन करण्यात आलंय। एनआयएने जवळपास 150 लोकांचे जबाब नोंदवले। घटनास्थळी रिकामी काडतुसं मिळाली आहे। रिकामी काडतुसं तपासासाठी एफएसएलला पाठवण्यात आली आहे। ओव्हरग्राऊंड वर्क्सच्या कॉन्टॅक्ट लिस्ट तयार आहेत। ओव्हरग्राऊंड वर्क्सवर कारवाईची तयारी सुरू झाली आहे। पहलगाम हल्ल्यात पाक दहशतवादी संघटना लष्कर, आयएसआय आणि पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती अशीही सूत्रांची माहिती आहे। एनआयएच्या प्राथमिक अहवालात हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्हाभाईचा उल्लेख। सूत्र हाशिम मुसा आणि तल्हाभाई पाकिस्तानचे नागरिक असल्याची सूत्रांची माहिती आहे। एनआयएच्या प्राथमिक अहवालात पीओकेचा उल्लेख करण्यात आल्याची देखील माहिती सूत्र देत आहेत। दहशतवादी पीओकेमध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते। पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना दिशानिर्देश देण्यात येत होते। आयएसआयच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये षडयंत्र रचण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।